नेहमीप्रमाणे आपण लोणावळ्याच्या घाटात अडकलोय ट्रॅफिकसाठी. मोपे तुला बोललेलं ना मी ऍक्सिडेंट झालाय. दाखवलं तर मला डुप्लिकेट आहे भाई, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहे भाई, ओरिजिनल आहे. पंपवाल्याने पंपच बंद करावं ना, खोलतात कशाला मग? हा खोलतात कशाला? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे नवी मुंबईपासून लातूरला. आणि कारण असं आहे, कारण आपल्याला मित्राच्या लग्नाला जायचं आहे. आपल्यासोबत आता मुंबईपासून जॉईन झालेत अखिलेश मोपारी आणि बुलेट घेऊन आले शेट, पैसेवाले माणसं आहेत. आणि आता बघूया पुढचा प्रवास कसा होता. आपल्याला CNG भरायचं आहे, पेट्रोल भरायचं आहे, फास्टॅग पण टाकायचं आहे. आपण अपडेट देत राहू कसं होतं आहे. नवी मुंबई टू लातूर असा प्रवास राहील. 550 किलोमीटर आहे आणि काहीतरी 10 तासांचा प्रवास आहे आपल्याला. बघूया कसं काय होतं. महानगर गॅस कामोडीची इथं आपण थांबलोय. लय मोठा टाईम लावते आमचा इथं, खूप टाईम चाललाय, लय मोठी लाईन आहे. काय मोबारी किती टाईम लागेल आपल्याला? जवळपास आपल्याला इथंच 1 तास जाणार आहे आणि पुण्याला पोहोचायला अजून 3 तास. क्या आवाज. आपलं स्टॉप कुठे आहे? पुणे. पुणे आहे एक आमचा मित्र, आम्ही त्याला यश म्हणतो, तुम्ही चुत्या म्हणू शकता. पेट्रोल 2 कांडे आहेत आणि CNG फुल संपलाय. भूक लागल्या म्हणून CNG पेट्रोल भरून झालंय. भूक लागल्या म्हणून मोप्याने आणि मीनी वडापाव घेतलाय. आता वडापाव खाऊया आणि डायरेक्ट पुण्यासाठी निघायला जायचं आहे. तर खाऊन सांगूया काय होते काय नाही. नेहमीप्रमाणे आपण लोणावळ्याच्या घाटात अडकलोय ट्रॅफिकसाठी. असं मला वाटतं 1 मे पासून मिसिंग लिंक चालू होईल आणि हा त्रास कमी होईल माणसांचा. बघूया. पण नेहमीप्रमाणे आपल्याला घाटात जी ट्रॅफिक भेटायची ती भेटलीच आहे. बघूया कुठपर्यंत आहे ट्रॅफिक. मला तर असं वाटतं 15 मुव्हिंग आहे, स्लो मुव्हिंग आहे पण आहे. भाय मुंबई पुणे एक्सप्रेसवर येताना मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. मोबाईल दाखव रे. ट्रक कोलॅप्स झालाय. 2 टेम्पो आहेत, 2 टेम्पो एकमेकांना धडकलेत, जोरात धडकले, चांगली धडक झाले, टायर बियर फुटलेत, मोठा ॲक्सिडेंट झालाय. तरी मी मोप्याला म्हणत होतो, मोप्या तुला बोललेलं ना मी ॲक्सिडेंट झालाय, त्याशिवाय हायवेला ट्रॅफिक होत नाही. साईडने घे. काचा बिचा पण आहेत ना. मोप्या दाखव दोप्या. 2 बुलेरो पिकअप आहेत, एकमेकांना चांगली टक्कर दिली आहे. त्याच्यानंतर अजून या गाड्या पण थांबल्यात. मोप्या गाड्या दाखव रे त्या. तेव्हा किती गाड्या थांबल्यात बघा बघायला. यांना गरज आहे का थांबायची? पण काय माहिती आहे का, 1 2 3 जण थांबले ठीक आहे, फुकटची थांबणार. तरी मी मोप्याला बोललेलो की ॲक्सिडेंट झाला 100%. तळेगाव टोल नाका जस्ट क्रॉस केलाय आपण आणि आत्ता वाजलेत 2:15 वाजलेत. आणि बघूया आम्हाला तरी किती वाजले आपल्याला. आम्हाला 2 तास लागले, कारण कंटिन्यू सुट्ट्या असल्यामुळे सगळे फिरायला निघालेत सगळे. आणि एक ॲक्सिडेंट पण बघितला तुम्हाला आता मगाशी दाखवलं मी. एवढा खतरनाक ॲक्सिडेंट होता, म्हणजे खरंच खतरनाक होता. जर कंटिन्यू ठोकत गेला तर सगळ्याच गाड्या ठोकल्या असत्या. बुलेरो पिकअप होते 2 आणि त्याच्यानंतर पूर्ण मोकळं होतं. पण लगातार सुट्ट्या असल्यामुळे 30, 1, 2, 3, 4 तारखेमुळे फुल ट्रॅफिक होतं. अजून आम्ही पुण्यात एंट्री नाही केली आणि आम्हाला 2 तास झालेत. आम्हाला जवळजवळ 550 किलोमीटर. देखते क्या होत आहे. अजून 12 तास. आता आपण 2:45 झालेत आणि आता नवले ब्रिजला पोहोचलोय. कोल्हापूरची वाट बघतोय. आता आपल्याला कोल्हापूर जॉईन झालं आहे आपल्या ट्रिपमध्ये. आणि आपण आता किती जवळजवळ 50 मिनटं लेट आहे. ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे. हा बघा कोल्हापूर. आणि सांगितलं होतं ना मी, हा मोपारीच बोललाच होता की ओव्हर ॲक्टिंगची दुकान कोल्हापूर आपल्यासोबत जॉईन झालंय. आणि आता बघूया. आता परत आपला CNG 1 कांडी राहिलाय. पुण्यात आपण पोहोचलोय. नवली ब्रिज जस्ट क्रॉस केलाय. आता आपल्याला परत CNG भरायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला एक CNG पंप समोरच भेटलाय हॉटेल ग्रँड व्ह्यूच्या इथे. तर बघूया आपले काय रे. थांबायचं होतं पण चहाचं दुकान बंद आहे
आणि बासुंदी चहा प्यायचं होतं स्पेशल. मोपारी बोलला होता की त्याने चांगला बासुंदी चहा भेटतो, पण आमचा लय पचका झालाय कारण दुकान आहे बंद. काय बोलतो कोल्हापूर मग आता चहा कुठं प्यायचं? We build worlds out of steel. Now they're ruins of something we feel. It's so nice to get away, if just for a moment, if just for a day. 14 लोणंद आहे. 14 फलटण, 14 लोणंद. पंढरपूर 118. पंढरपूर 118 किलोमीटर. मोप्या पंढरपूर 118 किलोमीटर. जाऊ टाईम आहे. बडेकान म्हणून एरिया, तिथे आपण आता पोहोचलोय. हिची तिकडे गेली. परत चालू कर. आहे परत नसते ही गोष्ट ती आपण मध्ये हे मारू. तुला पण माहिती आहे. बडेकानला आपण चहा प्यायला थांबलोय आणि इथून लोणंद 15 किलोमीटर आहे, पंढरपूर 118 किलोमीटर आहे काहीतरी. आणि आता साखरवाडी पण इकडंच लेफ्ट साईडलाच आहे काहीतरी. Drive past the signs, over the borders of our mind. 'Cause today's a beautiful day. Why would anyone take that away? Can we stay? Let's just stay. It's a beautiful, wonderful day. We rode our bikes down broken streets. आता सकाळ झाली आहे आणि आताचे वाजलेत 6 वाजलेत .6. पंढरपूर आपल्यापासून मला वाटते 10-15 किलोमीटर राहिले. सकाळी 6 वाजता असा सीन आहे काहीतरी. मोबाईल दाखव रे सीन आपला. कोल्हापूर झोपलाय ते पण दाखव. बाई हे बघ, हे दाखव, हे दाखव. सकाळी दाखव इकडं बघ. आईला कसला सीन येते ना सकाळी सकाळी या टायमिंगला गाडी चालवण्याची. आणि या रोडवर एक नंबर मजा, लय मजा येते, लय मजा. आणि मोपारीने जी गाणी लावलीत ना अप्रतिम. झोपच येत नाही, आलेली झोप गेली सगळी 100%. लय मजा आली, लय मजा आली. आणि हा जो सीन आहे ना, खरं सांगतो, जर तुम्हाला या साईडला जायचं लातूरला किंवा कुठल्या साईडला, तर सोलापूर हायवे पकडा. सुसाट 110-120च्या स्पीडने हाच हायवे पकडा, बाकी कुठून जाऊ नका. फक्त सोलापूरचा हायवे पकडायचा, बस. फुल मजा. It's a wonderful world beneath the concrete. We can dance all night and break the concrete. Flowers will bloom and cover the streets. बाय सकाळी सकाळी हा सीन बघा. रोडवर आपण गाडी चालवते आणि रोडच्या समोर सूर्य आहे. ते पण कलर बघा, काय कलर आहे. भगवा, पिवळा, सगळाच आहे. झूम करून दाखवतो पब्लिकला आपल्या. बरं बघा काय सीन आहे भाई. कोणाला जर दाखवलं तर मला डुप्लिकेट आहे भाई. डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहे भाई, ओरिजिनल आहे. हे सीन ओरिजिनल आहे भाई. पहिला टेक भारी असतो. चहा पितोय आपण. कुठे पितोय? आरोग्य मिसळच्या इथे चहा पितोय, तामिळवाडी टोल नाक्याच्या इथे. भजी खाल्ले, कांदा भजी चांगले आहेत. चहा खूप घाण आहे. चहा खूप घाण आहे. कांदा भजी यावरून तुम्ही समजू शकता की किती चांगली आहे. आणि मोप्याचं तोंड दाखवा, चहा किती घाण आहे. चहाची क्वांटिटी बघा. गाडी चालून चालून थकलो मी. जवळजवळ 8 तास तरी ड्रायव्हिंग केली. मग आम्हाला कळालं की एक आमच्याकडे अजून एक ड्रायव्हर आहे जो गाडी ठीकठाक चालू शकतो. तो म्हणजे आपला यश निलजे. तर मी बघितले ड्रायव्हिंग, चांगली आहे ड्रायव्हिंग, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. 80-70-80च्या स्पीडने चालवते. अजून एक ड्रायव्हर आपल्याकडे मोपारी पण आहे, अजून टेस्टेड नाही आपल्याकडे. आपण त्याचं पण टेस्ट सर्टिफिकेट घेऊ, त्याला पण देऊया चालवायला. आयल लिकेज आहे कंप्रेसर का मोपारी? कंप्रेसर का आयर लीकेज है, तो अपने को 10 मिनट लगेगा. ऐसे CNG पंप पे अपन आए जिसका आयर लिकेज आहे. औष्टा इथे आपण आता पोचलेलो आहे आणि आता वाजले 9:30 आणि एकच CNG पंप इथे. CNG पंपचा आयरचं लिकेज झालेलं आहे. आता किती वेळ लागेल आम्हाला माहिती नाही. तरीच इथले जे हे आहेत, हे ग्रीनवाले हसत आहेत ना, ते बोलत आहेत की 10 ते 15 मिनटात चालू होईल.
10-15 मिनटं चालू झालं तर ठीक आहे, नाहीतर मग आपण पेट्रोल भरून पूर. मग आपण काय करूया आता, आपण टाकूया पेट्रोल पेट्रोल पंप जवळ नाही इथे. टाकूया लातूरमध्ये. हां, आता ते बघूया. अजून पेशन्स लेवल आमचे आहेत. 10 ते 20 मिनटं तरी आम्ही थांबू शकतो या पंपावर. हां, निवांत. आणि त्याच्यानंतर जर आमचं पेशन्स लेवल जर नाही राहिलं तर मग आम्ही पेट्रोल पंपाकडे जाऊ पेट्रोल भरायला. 24 तास हा पंप चालू आहे, तर असा निर्णय घेतलेला आहे की आता या पंपवर थांबायचं नाही आहे. आणि हेच ते हे आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 24 घंटा पंप चालू रहता है, CNG पंप 24 घंटा पंप चालू रहता है. तो वो बोल रहे प्रेशर का अभी तक प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ है, सब लोग इधर ही बैठे, हम लोग अभी निकल रहे. आता आपण निघायचं आहे. और भैया बोल रहे कि 24 घंटे में प्रॉब्लम सॉल्व होगा. तो हम आएंगे कल और देखेंगे क्या हो रहा है क्या नाही. चला बघूया. तर सध्या आता निर्णय घेतलेला आहे की आता डायरेक्ट आब्याच्या लग्नाला जायचं आहे. आणि सगळे थांबलेत, पण काय लाईन बघा, काहीच उपयोगच नाही. तर अरे लिकेज झालं, यांना सांगून तर ऐकतच नाही कोण. तर म्हणतो पंपवाल्याने पंपच बंद करावा आता. पंपवाल्याने पंपच बंद करावा ना, खोलतात कशाला मग? हा, खोलतात कशाला? हा. मुंबई लातूरचा प्रवास 9 वाजता संपलेला आहे आणि आता आम्ही आब्याच्या लग्नाला जाणार आहे. तसेच मुंबई लातूरचा हा प्रवास बाय रोड हा ब्लॉग इथे संपवतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.